आणि त्याची दया सनातन आहे. And His mercy endures forever. तो काल आमच्यासाठी चांगला होता. He was good for us yesterday. तो आज आमच्यासाठी चांगला आहे. He is good for us today. आणि तो सदैव आमच्यासाठी चांगला असणार And आहे. He will be good for us forever. आणि म्हणून त्या चांगुलपणा आम्हाला दाखवणाऱ्या देवाला आम्ही सदैव उपकार स्मरणरूपी यज्ञ सादर करणं गरजेचं आहे. And so to this God who shows us goodness always we should praise and worship Him. कारण आमच्या जीवनामध्ये जे काही घडतं त्याचा सर्व परिणाम जो आहे तो शेवटी हाच आहे की सगळं काही चांगलं आहे. And whatever happens in our life, the effect is that everything happens is good. कारण जो आमच्या जीवनामध्ये चांगलं करतो त्याला आम्ही म्हणतो तो चांगला आहे. Because the one who does good in our life, to him we say that he is good. आणि देव कधीही वाईट गोष्ट करत नाही. And God never does a bad thing. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देव पिता आणि आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे And God the Father, and according to His will, आम्हाला सांप्रतच्या दुष्टयुगापासून सोडवाय म्हणून ज्याने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले, who gave us for you and me to deliver us from this evil world, तो आपला प्रभू येशू ख्रिस्त याजपासून तुम्हास कृपा व शांती असो. and He gave grace to you by the Lord Jesus Christ. त्या देवाला युगान युग गौरव. And glory to that Lord forever and जोरात ever. म्हणूयात आमेन. Let's say amen. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, देव पितानं आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र दिला. And God the Father gave His beloved Son for us, सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावं so म्हणून. that He deliver us from this evil world. आणि देवानं प्रभू येशू ख्रिस्तानं त्या सर्व गोष्टी वधस्तंभावर पूर्ण केलेल्या आहेत. And Jesus Christ fulfilled everything on the cross. आणि सांप्रतच्या दुष्ट युगापासून त्यानं आम्हाला सोडवलेलं And आहे. He's delivered us from this wicked world. आम्ही मुक्त झालेले लोक आहोत. We are the people who have been delivered. आम्ही स्वतंत्र झालेले लोक आहोत. We are people who are free. आम्हाला सार्वकालिक जीवनाची धन्य आशा प्राप्त झालेले आम्ही देवाचे लोक We are आहोत. the people of God who have received the blessing of after life. म्हणून आम्ही नेहमी आनंदित असावं. So we should always be happy. हालेलुया. Hallelujah. चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता असणं फार चांगलं आहे. It is good to be always cheerful. हालेलुया. कारण Hallelujah. ज्या देवाची आम्ही उपासना करतो किंवा ज्या देवाच्या नावामध्ये ज्या शब्दामध्ये आमचा पुन्हा नवीन जन्म आमचा झालेला आहे, Because in whose name we have been born again, त्याचं रूप मनोहर आहे. He is beautiful to behold. आणि ते मनोहर रूप त्यानं आम्हाला दिलेलं And आहे. He has given that beautifulness to us. म्हणून आम्ही नेहमी आनंदित So असावं. we should always be happy. आम्ही नेहमी प्रसन्न We असावं. should always be cheerful. आम्ही नेहमी शांत वृत्तीचे लोक We should असावे. always be peaceful. आमच्याकडे पहिल्या लोकांना स्फूर्ती आली पाहिजे. And the moment people look at us, they should receive the zeal. आमच्याकडे पहिल्या लोकांना एक प्रकारचं आणि एक पॉझिटिव्ह त्यांच्यामध्ये काही जे आम्ही पाहतो काय रेज असतील किंवा काय वेव्ज असतील त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. The moment people look at us, we should emit something positive. आणि म्हणून नेहमी आनंदी राहा. So always be happy. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. Rejoice in the Lord always. पुन्हाही सांगतो आनंद करा. Again I say rejoice. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. आणखी जोरात हालेलुया. Hallelujah. एकदा टाळ्यांचं अर्पण आपल्या देवाला आपण सादर करूयात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं आम्ही स्वागत करत आहोत. Welcome you all in the holy name of Lord Jesus Christ. प्रियानो, कसं वागावे कसे याविषयी एक लेख मी वाचत होतो. I was reading something about how to behave. आणि त्या लेखकाने अतिशय सुंदर त्या ठिकाणी लिहिलेलं And the आहे. writer has written very beautifully. आम्ही नेहमी सदैव शांत, प्रसन्न आणि तणावरहित असावं. We should always be peaceful and free from anger. कसं असावं? How should we be? शांत, We should be peaceful, प्रसन्न joyful, आणि तणावरहित राहावं. and we should stay away from strife. त्याने एक सुंदरसं उदाहरण दिलं. He has given a beautiful example. ते म्हटले, उमलत्या फुलासारखं आणि उगवत्या सूर्यासारखं आम्ही स्वाभाविक असावं, आमची ती अवस्था असावी. And we should be in such a situation like a flourishing flower and a rising sun. उमलतं फूल आणि उगवणारा सूर्य त्याच्याकडे जर आम्ही पाहिलं तर आम्हाला एक प्रसन्नता वाटते, प्रसन्नता येते.
If we see at a blooming flower and a rising sun, we receive म्हणून joy. मी पाहतो की रुग्णांना भेटायला गेलं की त्यांना पुष्पगुच्छ घेऊन जाण्याची एक पद्धत आहे. So there is a way if we go to meet somebody who's sick, we take a flowers with us. का फुलं घेऊन जातात? Why do we take त्या flowers? फुलांकडे जास्त आम्ही पाहतो. When we look at the flowers, त्या जीवन आमचं असं असावं, आमच्यामध्ये एक प्रकारचं ताजेपणा आमच्यामध्ये निर्माण होतो. and we should have that freshness, and that is generated एक in us. प्रसन्नता आमच्यामध्ये येते. We receive that freshness. त्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही उगवत्या सूर्याकडे पाहतो So when we look at the rising sun, त्या सुद्धा एक प्रसन्न आम्हाला वाटतं प्रियानो. that time also we feel good. आणि मग प्रियानो ती स्वाभाविकता आमच्यामध्ये यावी किंवा ती नैसर्गिक जी वृत्ती आहे ती आमच्यामध्ये येणं And गरजेचं we should आहे. have that natural behavior in us. आमच्या जगण्या वागण्यात ते असणं It गरजेचं should आहे. be as we live our lives daily. आवश्यक ते उत्स्फूर्तपणे घडावं आणि अनावश्यक ते आम्ही टाळणं गरजेचं आहे. And we should be zealous for the things, and what is unnecessary we should avoid. जे आवश्यक आहे ते उत्स्फूर्त घडणं गरजेचं आहे. And what is necessary we should be zealous for it. ते कुठं कृत्रिमरित्या आत ओढून ताणून आणणं काय गरजेचं नाही. It is not used that we bring it ते artificially. उत्स्फूर्तपणे येणं गरजेचं आहे. It should be done zealous with आणि मग zeal. प्रियानो आणि अनावश्यक गोष्टी आम्ही टाळणं गरजेचं आहे. And we should avoid the unnecessary मग things. काय माझ्या जीवनामध्ये अनावश्यक आहे ते आम्हाला समजलं पाहिजे. We need to understand what is unnecessary in our कारण life. बायबल मला सांगतं जे करावंसं वाटतं ते आम्ही करत नाही, जे नको ते आम्ही करतो And the प्रियानो. Bible says, what I feel like doing, I do not do, but what is unnecessary, that I do कारण it. दैहिक स्वभाव आणि आत्म्याची प्रेरणा ही परस्पर विरोध आहे. Because the spirit and the flesh is contradictory. आणि ती परस्पर विरुद्ध असल्यामुळं And because they are contradictory, आम्हाला जे करावं वाटतं ते आम्ही करत नाही, what I feel like doing, I do not do. आणि जे नको ते आम्ही करतो And we प्रियानो. do the unnecessary आणि things. मग अनावश्यक गोष्टी टाळण्यासाठी अनावश्यक काय आहे ते मला समजणं गरजेचं So to आहे. avoid the unnecessary, I need to understand what that is. आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते माझ्यामध्ये उत्स्फूर्त घडल्या पाहिजे. And the things that are necessary, I should be zealous for it. आवश्यक काय आहे? What is necessary? मला ख्रिस्ताची चित्तवृत्ती हवी, ती माझी अंगी येणं गरजेचं I should आहे. have the mind of Christ. ईश्वरी स्वभाव माझ्या अंगी आला पाहिजे. I should have the divine nature. आणि ईश्वराचा जो स्वभाव आहे तो जर माझ्या अंगी आलेला आहे, And if the divine nature is within me, ख्रिस्ताची चित्तवृत्ती जर माझ्या ठाई मी अंगी आलेली आहे, if the mind of Christ is within me, तर प्रियानो ते आवश्यक असणारी गोष्ट उत्स्फूर्तपणे घडली आणि घडते प्रियानो. and the necessary things happen automatically. आणि ती घडायला पाहिजे. And that should happen. आणि मग आम्ही पाहतो आणि त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आमच्याकडे आहेत की नाही ते आम्ही तपासलं गरजेचं आहे. We should check what things we have in our life. मग काही गोष्टी आम्ही आत्मिक जीवनाविषयी बोलत आहोत बऱ्याच दिवसापासून. And for the past few days, we are teaching about the spiritual life. अनेक वेगळ्या आता विषयाकडे आम्ही आलो, क्रोध या विषयाकडे आलेलो We're आहे. turning to a new topic, that is anger. मनुष्याच्या आयुष्यामध्ये अनावश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी There आहेत. are many unnecessary things in the life of a man, त्याच्यामध्ये राग हा एक one गोष्ट. of which is anger. आम्ही पाहतो क्रोध ही एक गोष्ट आहे. There is one thing called anger. आणि अनेकांना त्याच्यावर कंट्रोल करणं किंवा त्याच्यावर ताबा मिळवणं जमलेलं नाही. And many people have not found a way to have control मग over it. आमच्यातली शांतता, आमच्यातली प्रसन्नता, आमच्यातलं सगळं काय आणि तणाव जो आहे तो जायच्या ऐवजी तो तणाव आमच्यामध्ये अधिक वाढतो प्रियानो. And instead of the joy and the pleasure, we have more stress in our life. आणि त्या गोष्टी देवाला आवडणाऱ्या नाहीत प्रियानो. And such things God does not like. म्हणजे जे अनावश्यक आहे ते आम्ही जाणीवपूर्वक टाकून द्यावं. So intentionally we need to avoid the unnecessary आणि things. त्याच्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? And what do we have to do for तर आम्हाला that? आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं I आहे. have to live with the inspiration of Holy कारण Spirit. जसं मी आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, When I walk with the inspiration of Spirit, आत्मा पवित्र आत्मा ज्यास मला चालवतो, when the Holy Spirit leads me, त्या ज्या देवाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी the things necessary in God's sight आमच्यामध्ये उत्स्फूर्तपणे घडू लागतात. are generated zealously inside our आणि lives. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत And the unnecessary things, त्याच्यापासून आम्ही आपोआप लांब राहतो. we start to drift away from it म्हणून automatically. आत्मिक जीवन जगणाऱ्याला कधी क्रोध येत नाही. The one who lives a spiritual life is never angry. आता तुम्ही म्हणाले येशूला आला, And you say that Jesus was got त्यावेळेची angry. परिस्थिती काय होती What was the situation back then? आणि तो राग कसला होता? And why was that anger for? त्या रागामध्ये कोणाचा द्वेष नव्हता. And in that anger he had hatred for nobody. त्या रागामध्ये एक प्रकारचं देवाच्या घराची किंवा देवाच्या मंदिराची
दुर्दशा झाली, लोकांनी ते केले त्याच्याविषयी, आणि त्याच्यामध्ये तो खेद किंवा तो आणि सात्विक एक राग त्याच्यामध्ये आला होता. It was an ethical anger that he was grieved because the way the people had made the house of his आणि father. म्हणून येशूला तो सर्व तो बाजार जो मंदिरामध्ये मांडला तो सर्व उलथून टाकला. And he overturned all the tables inside the church. माझ्या पित्याचं घर प्रार्थना घर म्हणायला पाहिजे, ते तुम्ही लुटारूंची गुहा करून टाकली. देवाचं वचन आम्हाला सांगतं, येशू त्या ठिकाणी म्हणतो. And Jesus said that instead of a house of prayer, you have made it a den of thieves. मग ते जे घडत होतं What was happening then? त्यावेळेस राग येणं हे स्वाभाविक It आहे. was natural to be angry. कुठं राग आला पाहिजे, तो स्वाभाविक कसा असतो लक्षात घ्या. Understand why when it is natural. येशूचा राग स्वाभाविक का आहे? And why was Jesus' anger valid? कारण देवाच्या मंदिराचं, देवाच्या घराचं जे प्रार्थना घर हवं आहे त्या ठिकाणी बाजार मांडलेला आहे. And they were doing all the merchandise inside the house of prayer. आणि जिथं धार्मिकतेची आत्मिक गोष्टीचा बाजार मांडला जातो, And where there is a merchandise of these things, तिथे येशूला राग येणं स्वाभाविक आहे, ते नैसर्गिक आहे. it is natural, it is valid that Jesus was angry. मनुष्याचा राग कसा आहे प्रियानो? How is the anger of a तो man? स्वाभाविक नाही, It is not natural. त्याचा स्वभाव रागीट आहे. He is angry innately. आणि त्याच्या रागामध्ये मत्सर आहे किंवा द्वेष And in आहे. his anger there is hatred. त्या माणसाला ज्याविषयी त्याच्या मनामध्ये राग आहे त्याला खावं का गिळावं असं त्याला होऊन राहतं. And the one who is angry thinks to do something violently against the other त्याला person. बघितलं ना, माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. When I look at him, I'm furious. म्हणजे खालपासून वरपर्यंत कसा मी रागानं एकदम लाल बुंद झालेलो आहे. Means he is very furious from top to आणि bottom. तो स्वाभाविक नाही प्रिया. And that is not good. That तो is invalid. स्वाभाविक नाही, ते पाप आहे. And that is a sin. मग स्वाभाविक काय आणि अस्वाभाविक काय या गोष्टी आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. We need to understand what is valid and invalid. मग त्या लेखकाने अतिशय सुंदर सांगितलं The writer has written की beautifully. उमलत्या फुलासारखं, उगवत्या सूर्यासारखं आणि आमच्यामध्ये ती स्वाभाविकता येणं गरजेचं आहे. And we should have that nature like a blooming flower and a ती rising sun. प्रसन्नता आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. That gladness should come inside आणि us. त्यासाठी आम्हाला धर्म कळणं गरजेचं आहे. For that we need to understand the scripture. त्यासाठी आम्हाला नीती कळणं गरजेचं आहे. We need to understand the way. हा सन्मार्ग आहे. That is a good way. आणि कुठून येतो प्रियानो? And where does it come त्याची from? जाणीव कुठून होते? Where do we understand ती it? ज्ञानानं होते, It happens with knowledge. देवाच्या वचनानं होते, To the word of God. देवापासून मिळालेल्या शिक्षणानं ते होते To the प्रियानो. teaching received by God. आज धर्म मी म्हणतो, We say today religion. पण धर्म म्हणजे काय लोकांना कळलं नाही. People have not understood what is religion. धर्म या नावाखाली लोक रागाने एकमेकांचा खून करत आहे. Under the name of religion, people are murdering each तुझा other. धर्म श्रेष्ठ का माझा धर्म श्रेष्ठ? Is your religion greater or mine? आणि प्रियानो तो धर्मच त्याला माहित नाही, And he does not know the कारण religion कोणी त्यांना शिक्षणच दिलं because नाही nobody has taught them, किंवा शिक्षण घेण्याचा त्यांनी प्रयत्नच केला because नाही. they did not even try to attain the knowledge. कोणीतरी काहीतरी सांगितलं, Somebody has told something. कोणीतरी काहीतरी बोलला धर्माविषयी, Somebody said something about मग ते religion. पडताळून पाहायचं नाही. So they did not test it. मग धर्माला असं झालं, So because of religion आमचा this धर्म happened. धोक्यात आला Our religion is in आणि लोक distress. एकमेकांचा खून करत And आहेत, people are killing each other. क्रोधाविष्ट होत They आहे, are becoming furious. राग त्यांच्यामध्ये आलेला They have आहे, great anger. द्वेष त्यांच्यामध्ये They have आहे. hatred. आणि धर्म आणि राग आणि द्वेष याचा कुठेही मेळ कधीच बसत नाही. आमेन Religion, म्हणूया. anger, and hatred are never connected. कारण जिथं धर्म आहे Where there is religion, तिथं राग there नाही, is no anger. जिथं नीती आहे Where there is uprightness, तिथं द्वेष नाही. there is no hatred. मग प्रियानो, धर्म काय आहे, नीती काय आहे, तो सन्मार्ग काय आहे ते आम्हाला समजणं गरजेचं आहे We need to प्रियानो. understand what is religion and आणि righteousness. म्हणूनच आत्मिक जीवन काय आहे ते आम्हाला जवळून समजून घेणं फार We महत्वाचं need to आहे. understand what is spiritual life. आणि मी नेहमी तुम्हाला सांगतो And I tell you always, की प्रियानो, अनेक वर्षापासून मी विश्वासदार आहे असं आम्ही म्हणतो, मोठ्या अभिमानानं म्हणतो प्रियानो. we say that I am a believer since many years. We say it with pride. पण अजूनही आमच्यामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या स्वाभाविकपणे घडत नाहीत, But the necessary things that do not happen naturally त्या to us even now, उत्स्फूर्तपणे घडत that नाहीत. do not happen zealously, आणि अनावश्यक गोष्टी आम्ही टाळत नाही किंवा त्या आम्ही टाकून देत नाही and we do not avoid the unnecessary किंवा things, त्या माझ्यामध्ये येऊ नये असा प्रयत्नही आम्ही करत नाही. or we do not even try that we avoid आम्ही it. सगळ्या सभा अटेंड करतो,
सगळ्या सभा आम्ही अटेंड We करतो, attend all the meetings. सगळ्या प्रार्थनेला आम्ही जातो, We attend all the prayers. प्रत्येक सेवकाचा संदेश ऐकतो. We listen to every sermon of every ते तर preacher. आता एक फॅशन झालेली That आहे. has become a fashion. हा, फॅशन शिक्षकांची, आणि शेवटल्या दिवसामध्ये लोक शिक्षकांची रास लावतील And in the end times, there will be a lot of teachers. आपल्या कानाची खाज जिरवण्यासाठी. Just so that they could listen. मला हे माहितीये, मला ते माहितीये, मला अमुक माहितीये, मला तमुक माहितीये, पण ते वचन, ते ज्ञान माझ्यामध्ये मी अनुसरलेलं आहे का? I know this, I know that, but have I implemented the knowledge that I've त्या received? वचनामध्ये मी मुळावलेला आहे का? Am I rooted in that त्या word? शिक्षणामध्ये मी तत्पर आहे का? Am I zealous in that word? हे पाहणं फार गरजेचं It is आहे. important that we see it. शिक्षण जर तुम्हाला आहे If you have the knowledge, तर अनावश्यक गोष्टी तुम्ही टाळू शकता. you can avoid the unnecessary things. आवश्यक गोष्टी तुमच्यामध्ये उत्स्फूर्त घडून येतात. Necessary things will happen zealously in you. शिक्षण जर वचनाचं तुमच्या जवळ आहे, If you have the knowledge of the word, तुम्ही शांत असणार आहे, you will be peaceful, तुम्ही प्रसन्न असणार you will be आहात, glad, तुम्ही तणाव रहित असणार आहात. you will be without stress. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग त्यासाठी डॉक्टर सांगतात, बरेच लोक सांगतात की थोडं दीर्घ श्वसन करा, And that's why doctor says take a deep breath. श्वास घ्या, Take a deep breath. दीर्घ श्वास घ्या. Take a deep breath. हा, एकदा असंच एक जोक होता एकाचा ते, आणि चला दीर्घ श्वसन करूया. And there was a joke that they said take a म्हटलं deep breath. हळूहळू दीर्घ श्वास घ्या. And they said slowly breathe inside. लोकांनी बिचाराने दीर्घ श्वास घेतला, And people breathed. आणि त्यांना श्वसनाचा व्यायाम देणारे विसरलेत की श्वास सोडा म्हणून. And the one who gave them the exercise, he forgot to tell them to exhale. हा, मग सगळा श्वास घेतलेला आहे, So they have inhaled, पण तो घेतलेला श्वास कायम प्रमाणे टिकणार आहे का? but that inhaled breath is going to last forever. आम्ही पाहतो श्वास घेणं आणि सोडणं ही क्रिया स्वाभाविक आहे. The process of inhaling and exhaling is आम्ही natural. झोपलो तरी ती घडत असते Even when we sleep, that happens. का बंद असते? Or is it हृदयाचं धडधडणं the heartbeat? स्वाभाविक क्रिया आहे. It is a natural process. किडनीचं फंक्शन The functioning of the kidney, स्वाभाविक क्रिया आहे. it is a natural function. मेंदूचं कार्य The working of our brains, स्वाभाविक क्रिया आहे. that is a natural thing. मेंदू झोपला तर माणूस झोपला. If the brain sleeps, the man म्हणून तुम्ही sleeps. ध्यान जरी झोपलेला असला Even by flesh, if you तर are asleep, मेंदू तुमचा जागा the आहे. brain is still awake. म्हणून झोपेत मच्छर चावला तरी बरोबर गालावर फटका बसतो, आपणच So आपल्याला when a देतो. mosquito bites in your sleep, you know that a कारण mosquito ते is bitten. संवेदना मेंदू आम्हाला मेंदूपर्यंत देतात, आता आम्हाला मेंदू पासून ते आम्हाला मिळतात. And we receive the sensations from our हे brain. सगळं स्वाभाविक This आहे. is all natural. म्हणून प्रियानो, ज्या स्वाभाविक गोष्टी उत्स्फूर्तपणे घडण्यासाठी आम्हाला ते ज्ञान आवश्यक आहे. आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने कसं चालावं याचं शिक्षण आवश्यक आहे, आणि आत्मिक गोष्ट आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. To understand this within the knowledge of the word. आम्ही जगात तुम्ही पाहतात प्रियानो, विशेष आपल्या भारतामध्ये पाहतात, We are looking in India. धर्माच्या नावाखाली काय चाललेलं आहे. What is happening under the name of religion? द्वेष, मत्सर, There is hatred and strife. लोकांचे आणि खून पाळतायत. लोक काही पाहत नाहीत, वय लहान मोठं काय बघत नाही, आणि त्यांना संपवून टाकतायत. And they are not considering the age or anything. They are just killing them. इथं धर्म येत नाही, धर्म म्हणत नाही. And it is not called religion. मग हा सन्मार्ग आहे, कसा आम्हाला समजून घ्यायचा आहे. How do we understand the good way? नीतिसूत्राच्या पुस्तकमध्ये आपण पाहूया 2रा अध्याय, आणि त्याचं पहिलं जे वचन आहे, पहिलं वाचा, त्यानंतर 9वं वचन वाचूया. माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपल्या देवा साठवून ठेवशील. वाचा 9वं. धर्म धर्म धर्म, नीती व सात्विकता, नीती व सात्विकता, अशा सर्व सन्मार्गाची अशा सर्व सन्मार्गाची तुला जाणीव घडेल. तुला जाणीव घडेल. It says in Proverbs 2:1, My son, if you receive my words and treasure my commands within you, verse 9, then you will understand righteousness and justice, equity and every good path. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. Here the word of God says, अनेक वेळा आम्ही ते वाचलेलं आहे. we have read it a lot of times. पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो, माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील. The first verse it says, My son, if you receive my words. हालेलुया. Hallelujah. स्वीकारणं फार महत्वाचं It's आहे. important to receive. काही वेळेस आम्ही पाहतो, काही लोकांना जे काही कुठल्या एखाद्या क्षेत्रामध्ये विशिष्ट कार्य केलं असेल तर त्यांना काहीतरी सन्मान दिला जातो, त्यांना काहीतरी दिलं जातं. And if somebody has done some great work in a field, they are honored. आणि समजा ते ज्याला ते देत आहेत त्याला, आणि ते घ्यायचं नसेल किंवा देणाऱ्यांचं त्यांचे तत्व पटत नसतील, तर ते काय करतात, नाकारतात तो. The giver and the receiver, if they do not agree with it, they do not accept it. स्वीकारणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. To receive is very important. पण जर त्यांचं
काही असते बऱ्याच लोकांनी आपल्याला मिळालेली काही पदकं वगैरे परत देऊन टाकलेली And सरकारला. many people have given back the awards that they've received. सरकारच्या चुकीची धोरणं त्यांना आवडली नाही, They did not like the wrongdoings. मग त्यांनी परत दिलेला आहे. They've given that back. तो त्यांचा सन्मान त्यांनी परत दिलेला आहे. They've given back their honor. स्वीकारणं To accept म्हणजे मी ते मान्य केले, तुम्ही जो सन्मान माझा केलेला आहे त्याचा मी स्वीकार करतो. that means I accept the honor that you have honored me म्हणून with. देवाच्या वचनाचा जर आम्ही मान राखतो So if we honor the word of God, तर आम्ही ते स्वीकारणं गरजेचं आहे. then it is important that we receive it. हालेलुया, Hallelujah. हालेलुया म्हणा की जोरा, हालेलुया. Hallelujah. आम्ही देवाच्या वचनाचा आम्ही मान ठेवतो की नाही? And do we not honor the word of हो God? का नाही? हा, कारण ते जिवंत आहे, Because it is living. ते सजीव सतेज दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण It आहे, is living and is sharper than ते two-edged sword. आत्मा आणि जीवन आहे, It is life and spirit. ते मोलवान आणि अतिमहान It आहे. is precious and mighty. आणि ते वचन जर देवाने तुमच्यापर्यंत पाठवलंय, If God has given that word to you, देवानं तुमचा सन्मान केलेला आहे. then God has honored you. मग तो सन्मान तुम्ही स्वीकारलं पाहिजे, ते वचन आत्मसात करो. You should receive that honor by doing the according to the will of the म्हणून मी word. देवाच्या वचनाला फार मान देतो असं म्हणणं So saying that I honor the word of God a आणि lot तुमच्या कृतीतून ते दिसणं and showing that with your actions, म्हणजे आम्ही समजू शकतो की तुम्ही देवाचं वचन स्वीकारलेलं आहे. we can understand that you have received the word of म्हणून God. माझ्या मुला, तू माझी वचने स्वीकारशील, My son, if you receive my words माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेवशील, and treasure my commands within you, तर 2 पासून 8 पर्यंत अनेक आशीर्वाद त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आपण याच्या अगोदर बऱ्याच वेळा त्या पाहिलेले आहेत. and from 2 to 8 there are many blessings. आज 9व्या वचनातलं जे आशीर्वाद आहे तो आम्ही पाहत We आहोत. focus on the blessing in the verse 9. धर्म, नीती व सात्विकता, Righteousness, justice and equity. अशा सर्व सन्मार्गाची तुला जाणीव होईल. You will understand every good path. म्हणजे धर्म एक मार्ग आहे, The religion is one way, नीती एक मार्ग आहे, righteousness is another, सात्विकता एक मार्ग आहे. equity is या another. सर्व मार्गांची तुला जाणीव You घडेल. will understand every good path. हा सन्मार्ग आहे. This is a good path. आणि म्हणून प्रियानो, तो सन्मार्ग आणि त्याची जाणीव आम्हाला होणं गरजेचं आहे. And we should understand that good path. धर्म काय मला समजलं पाहिजे. I should understand what religion is. काय धर्म प्रिया? What is religion? जसं आपणावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, To love your neighbors as you love yourselves. विधवांचा काही वार तू घे, And go help the widows. कुणाचा क्षय होईल असं तू वागू नको. Do not act that somebody would perish. आपला बाप आपल्या याचा मान तू राख. Honor your mother and your father. आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा तू करू नको. And do not commit adultery against your neighbor's wife. अनेक गोष्टी बायबल आम्हाला सांगतं प्रियानो. There are a lot of things that the Bible या says. धर्म ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. And it comes under the religion. पण धर्म आम्हाला समजणं गरजेचं आहे. So we should understand religion. नीती काय आहे आम्हाला समजून घेणं गरजेचं We आहे. need to understand what is आमचं righteousness. वागणं नैतिकतेचं असावं, Our behavior should be ethical. आमचं वागणं नीतीचं असावं, Our behavior should be righteous. आणि सात्विकता, शुद्धता प्रियानो, We should have purity. या सन्मार्गाची तुला जाणीव होई घडेल. You will understand every good path. कधी घडेल? When will you understand? जर तू माझी वचने स्वीकारशील. If you receive my words. आमेन. आमेन. हा, म्हणजे वचन स्वीकारलं म्हणजे काय, तर लगेच पुढच्या क्षणाला ते तुमच्या आचरणात आलं पाहिजे. And if you receive the word, means immediately it should be shown through your actions. हालेलुया. Hallelujah. आज आम्ही क्रोधाच्या विषयी परिणाम, क्रोधाचे दुष्परिणाम पाहणार आहोत. We are going to see the bad effects of anger. आणि ते वचन जर मी स्वीकारणार आहे आज, And today if I'm going to receive the word, म्हणजे मी काय करणार आहे, means what I'm going to do. माझा स्वभाव रागीट असेल तर आजपासून मी राग येऊ देणार नाही. If my behavior is of anger, I will not be angry anymore. कृत्रिमरित्या ते करायचं नाही. You do not have to do it ते artificially. स्वाभाविक घडलं पाहिजे, That should be natural. नैसर्गिक घडलं It should be पाहिजे. natural. आणि जेव्हा तुम्ही आत्मिक जीवनामध्ये चालाल, And when you walk in the spiritual जेव्हा तुम्ही life, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने when चालाल, you walk with the inspiration of ते Holy Spirit, आपोआप घडेल प्रियानो. it will happen आणि automatically. म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने चाला. And that is why I walk with the म्हणून inspiration आम्ही of ते Holy वचन Spirit. नेहमी पहिलं आमचं ते ह्या संदेशाचं वचनच आहे. 2 तिमोथी 1 अध्याय 7 वचन काय लिहिले वाच. हा वाचा मोठ्याने. कारण देवानं आपल्याला, हा माझ्या मागे म्हणा, कारण देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा
आत्मा दिला आहे. दुसऱ्या शब्दात सावध मनाचा आत्मा दिलेला आहे. अजून काय शब्द आहे? हा, संयमाचा आत्मा, संयमनाचा आत्मा दिलेला आहे. Spirit of control. हालेलुया. Hallelujah. हा, काय काय सांगितलं जातं. And many times it has been told, राग जर आला ना, if you become angry, मग मी पाहतो की मनातले डोळे बंद करायचे आणि मनातल्या मनात 1 ते 10 शब्द आकडे मोजायचे. shut your eyes and count from 1 to 10. पण माणसाचं वेगळं होतं प्रिया. But something different happens in the life 1 of ते man. 10 मोजेपर्यंत तो राग काय कमी होत नाही. Even from counting 1 to 10, the anger is not तो reduced. राग वाढत जातो. It keeps on increasing. हा मनुष्याचा स्वभाव आहे. That is a human nature. त्याला 1 ते 1000 जरी म्हणायला लावले, 1 ते 100 आकडे मोज म्हणजे तुझा राग जाणार नाही. Even if he's been told to count from 1 to 100, still the anger will not reduce. हा, मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, There is a proverb in Marathi. जी त्याची कोड मेल्याशिवाय काही जात नाही. स्वभाव. पण प्रियानो, आम्ही मेलो पापाला, But beloved, we are dead to sin. म्हणजे आमची ती खोड आता निघून जायला. Means all these habits should leave. मेला होता की नाही तुम्ही? Are you not dead to sin? तुमचा पुन्हा जन्म झालेला माहिती आहे का तुम्हाला? You know that you have been born सदाजीवी again. टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे तुम्ही पुन्हा जन्मले लोक आहात. The people who are born again by the ever living word. हालेलुया. Hallelujah. आम्ही मेलो, आमचा अंत्यविधी झाला, तुमच्या पालकांनी तुम्हाला पाण्यामध्ये बुडवलं, पुन्हा वर काढलं, तुम्ही ख्रिस्ताच्या मरणाशी, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी संयुक्त झाला. तुम्ही मेला होता म्हणजे आता त्या गोष्टी तुमच्यामध्ये येता कामा नाही. You are dead to हालेलुया. sin means those things should not come in you. जित्याची खोल मेंढ्याशिवाय जात नाही. मग आम्ही दैहिकतेमध्ये होतो, मेलो, आता ती खोड गेली की नाही? जरा जोरात हात वर करून म्हणा, गेली का नाही? हो म्हणा. हालेलुया. Hallelujah. हा, मग आता मला राग येता कामा नाही. So I should not be angry anymore. मग येशू म्हणतो, एका गालात मारलं तर दुसरा गाल पुढं का? Jesus says somebody slaps you on one cheek, put forward the परीक्षा आहे second. तुमच्या स्वभावाची त्याच्यामध्ये. And that is a test for your behavior. हा, हालेलुया. Hallelujah. एक सिनेमा आला होता काही वर्षापूर्वी, There was a cinema संजय दत्तचा. of Sanjay Dutt. काय बरं त्याचं नाव? लगे रहो मुन्ना भाई. It's called बघितलं का Lage नाही Raho कोणी? Munna Bhai. होय ना, बघितलं की हो म्हणायचं, लाजायचं नाही. मी बघतो तो पिक्चर, चांगले असेल ते, जे चांगले ते बघतो, पण उगाच बसत नाही I TV watch वर. good movies. मग त्याच्यामध्ये एक तो महात्मा गांधींचं अनुकरण करत असतो तो, And there he's enacting Mahatma Gandhi. आणि मग तो सगळं काय शांतपणे प्रीतीनं करत असतो And so he's doing everything peacefully and आणि calmly. व्याख्यानं देत असतो And गांधीजींवर. he's preaching about Gandhiji. आणि मग अशाच एका घटनेमध्ये तो एक सिक्युरिटी गार्ड त्याच्या गालात मारतो सनसनीत. And once the security guard slaps him on one of his cheek. कारण या ठिकाणी तो आंदोलन करत असतो गांधीवादी पद्धतीने, And he's protesting somewhere big to live by the way of Gandhiji. आणि जो विरोधी गटातला माणूस आहे तो एकटा, आणि तो सिक्युरिटी पाठवून त्याला एक थप्पड मारतो. And the adversary sends a security and that person slaps him. न थप्पड मारल्यानंतर हा गांधीवादी मनुष्य यांनी दुसरा गाल पुढे केला. And this person who's living according to Gandhiji, मग he's दुसरा pushed forward second मग cheek. दुसऱ्या गालामध्ये पण त्यांनी सनसनीत लावून दिली. He also slapped his second cheek. आणि मग त्याचा जो सहकारी तो म्हणतो, हे काय चाललंय? And the one who's with him says, what is happening? मग जसे दुसऱ्या गालामध्ये The मारलं, moment he slaps his second cheek, तसं त्या हिरोने त्या सिक्युरिटी गार्डच्या अशी काय मारली एक सनसनीत की तो कितीतरी पलट्या घेऊन पडला. and after that the hero slapped the security guard so hard that he fell apart. मग तो म्हणतो, मग And then he says, महात्मा गांधींनी सांगितलं की एक गालात मारलं की दुसऱ्या गाल पुढं कर. Mahatma Gandhi told if somebody slaps on one cheek, put forward the second. दुसऱ्या गालात मारल्यावर काय करायचं त्यांनी सांगितलं He नाही. did not tell what to do when somebody slaps on his second cheek as well. हालेलुया. Hallelujah. बायबल आम्हाला सांगतं, The Bible says, दुसऱ्या गालात मारली तरी शांत राहा. even if somebody slaps on your second cheek, तुला be calm. एक कोस घेऊन गेलं तर त्याबरोबर 2 कोस जा. If somebody takes you a mile, go with him 10. तुझा शर्ट कुणी घेतला त्याला बंडी सुद्धा दे. If somebody takes away your cloak, give him your clothes as well. पण तुझं शांतता ढळता कामा नये. But may your peace not be disrupted. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. देव तो आहे प्रिया. He is God. आणि मग या ठिकाणी बायबल सांगतं, धर्म, नीती व सात्विकता अशा सन्मार्गाची तुला जाणीव घडेल. The Bible says you will understand righteousness, justice and आणि equity. जोपर्यंत ही जाणीव होत नाही Unless you understand, तोपर्यंत काही खरं नाही. and unless you understand, it's of no use.
त्याच्यामधलं गांभीर्य आम्ही काय करतो आम्हाला कळत नाही प्रिया. We do not understand. We do not have the seriousness. परवा आम्ही पाहतो एक आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला And day before yesterday, our women's cricket team won the World Cup. आणि त्याच्यामध्ये एक विश्वासणारी तरुण क्रिकेटपटू होती. तिने सेमीफायनल मध्ये गेल्यानंतर आणि काहीतरी 127 वगैरे स्कोअर करून तो सेमीफायनल पासून फायनल मध्ये एंट्री मिळवली. And there was a believer girl who scored very well in the semi-finals. She got the team from semi-finals to finals. आणि प्रभूची स्तुती असो. And glory to the name of God. तिने इंटरव्ह्यू मध्ये पहिलं आणि बोलताना गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. And in the interview, initially, first she thanked Jesus for it. आणि त्या ठिकाणी क्रीजवर असताना पिचवर असताना सुद्धा ते आणि खेळत असताना सुद्धा ते देवाचं वचन ते क्लेम करत होती. And even while playing on the field, she was claiming the word of God. आणि मग तिने ते साक्ष सांगितली. And she gave that testimony. आणि साक्ष सांगितल्यानंतर लगेच ती साक्ष सगळ्या विश्वासदारांनी आपापल्या मोबाईलवर फिरवली. And once she gave that testimony, all the believers put it to their status. मला पण एक फार मोठ्या सिनियर पास्टरांचा व्हॉट्सअपला आलं ते मेसेज. Even I got the message from a senior pastor. आणि मग काय होतं याच्यातून? Then what happens because of this? आता ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच आहे, वर्ल्ड कप आहे. Now this is international cricket match, World Cup. तिची ती बातमी आहे. And that news of her. ती एका वेळेला सगळ्या जगामध्ये पसरली. And it spread worldwide. तिचा इंटरव्ह्यू सगळ्यांना समजून आला. Everybody saw her interview. मग काय घडलं प्रियानो? Then what happened, beloved? लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो ते. Pay attention of what I'm मग saying. तिची ती साक्ष Then her testimony. लोकांनी व्हॉट्सअपला ठेवली. They put it to their statuses. लोकांनी स्टेटसला ठेवली. Put it on their मग phones. काय लोकांनी विचित्र प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. And some people gave weird reactions. त्याच्यामुळे काय घडलं? What happened because of आम्ही it? आमच्या देशामध्ये आमच्या विरुद्ध अनेक गट तयार केले आहोत. We created many sections in our country against us. आम्हाला ते कळत नाही प्रियानो. We do not understand that, beloved. त्याचे परिणाम लगेच दुसऱ्या दिवसापासून आणि माध्यमामध्ये दिसायला लागले. And the effects we saw it immediately next day in the news. Then what happened? बोरा की मग मोठे निघला घाबरतं काय? मारणार नाही तुम्ही तुम्हाला पण. ख्रिश्चन It is a बरोबर. Christian country. फायनल कोणाबरोबर झाली? With whom did they play the finals with? कोणाबरोबर झाली? साऊथ आफ्रिका. कुठले ते लोक कोण आहेत? ख्रिश्चन आहेत. The South Africans, they are also Christian. मग Then what? मग आता विचार का Think about आहे it. की नाही कन्फ्युजन? Is it not confusing? मग ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रार्थना केली नसेल का? So did the Australian team not pray? साऊथ आफ्रिकेच्या लोकांनी प्रार्थना केली Did the नसेल South का? Africans not pray? हो का नाही? Yes or no? आमीन. Amen. मग आम्ही काय करतो? Then what do we do? एक फार मोठे कवी आहेत This a great poet. आणि त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी एकदा म्हटले And in his interview he said once, की इंग्लंड मध्ये मॅच चालू होती there was a match going on in England आणि मग तिथं आपले भारतीय वंशाचे लोक त्या ठिकाणी आपला तिरंगी झेंडा घेऊन हलवत होते, and the Indians were waving our Indian flag फडकत होते. and they were waving it. सगळे ते अभारतीय लोक होते, म्हणजे भारताचे वंशाचे पण तिथलं नागरिकत्व घेतलेलं. And they were Indians but they were citizens of England. मग त्यांनी त्या कवीनी म्हटलं की तिथं ते भारताचा झेंडा फडकत होते. And the poet said that they were waving the Indian flag. हे योग्य आहे का अयोग्य आहे? त्या मुलाखतकारालाच विचारलं, त्यांनी प्रश्न And विचारला. he asked the interviewer, is it right or wrong? मग ते मुलाखतकार म्हटले योग्य आहे. The interviewer said it is correct. कसं योग्य आहे? How is it right? याचा अर्थ तुम्ही आणि तिथलं नागरिकत्व घेऊन तुम्ही भारताच्या बाजूने आणि जे कार करता हे चुकीचं आहे. It is wrong that you are citizens of England but you still are waving the flags of तुम्ही India. नागरिकत्व कुठलं घेतलं? Where are you citizens of? इंग्लंडचं. You're the citizens of मग England. तुमच्या हातात झेंडा कुठला पाहिजे? Which flag should you bear in your hand? बरोबर आहे की नाही? Is it right or not? लोकांना हे कळत नाही. And people do not understand. हालेलुया. Hallelujah. मग आता तुम्ही जी प्रार्थना केली असेल वर्ल्ड कप आपल्याला मिळावा, So what you pray that we should get the मग World तुम्ही Cup. कुणाविरुद्ध प्रार्थना केली? Whom did you pray against? ऑस्ट्रेलिया विरुद्ध केली, Against Australia साऊथ आफ्रिका विरुद्ध or केली. South Africa? दोन्ही राष्ट्र कोण आहेत? Both the countries are ख्रिश्चन आहे. Christian. हालेलुया. Hallelujah. म्हणून खेळ आहे ना, हा भाग वेगळा आहे, त्याला आत्मिक गोष्टीची जोडू नका. And the game is different. Do not connect it with spirituality. सेमी फायनलला त्या मुलीने चांगलं स्कोअर केला, ही तिची वैयक्तिक साक्ष आहे. तिच्या जीवनामध्ये ज्या मागे ज्या घटना घडल्या त्या जर तुम्ही बघितल्या तर देवानं तिच्यासाठी ती बाजू प्लस केलेली आहे. आमेन म्हणूया आता. हालेलुया. Scoring well in semi-finals is a testimony for herself based on whatever happened in her past life. याचा अर्थ देव ऑस्ट्रेलियाच्या टीमवर प्रेम करत नाही का? And does that mean God does not love the Australian team? हो का नाही? Yes or no? साऊथ आफ्रिकेच्या टीमवर देव प्रेम करत नाही Does का? God not love the South African ते team? पण त्याचे लोक.
those are also his आता people. महत्वाची गोष्ट So पहा. important thing. लक्षात म्हणून तुम्ही नाही का तुम्ही बरेच लोक व्हॉट्सअपला वगैरे असताना म्हणून व्हॉट्सअपला काय ठेवायचं नाही याचा जरा जाणीवपूर्वक विचार करा आणि मग ते ठेवत जा. Intentionally think about what you can post on the WhatsApp. उगाचच कधी काय होतं की आम्ही समोरच्या माणसाला चिथावतो And sometimes we just arouse somebody to anger. आणि ह्या मॅच झाल्यानंतर लोकांनी आपल्या विश्वासार्ह ख्रिश्चन लोकांनी काय केलेलं आहे आपल्या भारतातल्या इतर लोकांना चिथावलेलं आहे आणि त्यामुळं वाईट परिणाम व्हायला लागलेले आहेत. And what the Indians have done is they've aroused other people against us, and there are bad effects of आम्ही it. आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करतो We serve with the inspiration of Holy Spirit, मग आम्हावर हल्ला होतो आम्हाला विरोध होतो and then we are persecuted. तो आम्ही समजून घेऊ शकतो. We can understand that. पण आम्ही वागतानाच आमच्यावर हल्ला होईल अशा रीतीने जर आम्ही वागलो We behave in such a way that we are attacked, आणि मग माझ्यावर हल्ला झाला and then I'm attacked, तर मला खूप सहन करावं लागलं मानण्यात काही अर्थ नाही. and then to say I endured a lot, it's of no use. हालेलुया. Hallelujah. आता बरेच जण म्हटले Many people said, आपला वर्ल्ड कपचा शिल्पकार ती मुलगी आहे and the person of that match is that woman, जी विश्वासणारी आहे. the one who was a मग believer. फायनलला एक मुलीला असं अचानक सिलेक्ट केलं तिला बोलवून घेतलं तिला माहीत सुद्धा नव्हतं तिच्या घरामध्ये ती बसली होती वर्ल्ड कप बघत आणि तिला कळवलं की तुला शेवटच्या मॅच मध्ये खेळायचंय म्हणून ती आली And there was a girl who was called from her home to play the final match. आणि तिथं शेवटच्या मॅच मध्ये तिने चांगली कामगिरी केली आणि तिने वर्ल्ड कप जिंकून दिला. And the last match she played really well and they got the World Cup. मग म्हणायला लागली की वर्ल्ड कपची शिल्पकार ती आहे. And then they started saying the person of that match. हालेलुया. Hallelujah. म्हणून आपल्या विश्वासणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करत असताना देवानं तिला दिलेल्या यशाबद्दल कौतुक करत असताना शब्द व्यवस्थित वापरा. So while praising a Christian girl, use the right words. आम्हाला अभिमान आहे We are proud एक विश्वासणारी मुलगी that a believer girl, जी आणि प्रतिकूल परिस्थितीमधून तिथपर्यंत पोहोचली. through adverse conditions she reached there. देवानं तिला कृपा पुरवली. God gave her the grace. हालेलुया. Hallelujah. आणि तिने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी सेमी फायनल मध्ये आपल्या टीमला घेऊन गेली. And she got the whole team to enter into the finals. म्हणून आम्ही पाहतो की सांघिक हा भाग आहे. And this is a main thing. कसा आहे सांघिक आहे. This is important. दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम ही गोष्ट सांगतो जरा वेळ आपला जातोय पण तरी मुद्दाम सांगतो की कसं असतं खिलाडू वृत्ती म्हणजे काय लक्ष घ्या. What is sportsmanship? ज्या मुलीला आणि मॅन ऑफ द मॅच मिळालं And the girl who got player of the match, की जी आणि जखमी झालेल्या मुलीच्या जागी तिची भरती झाली and she was appointed in the place of the girl that was hurt, आणि तिने ते वर्ल्ड कप जिंकला त्याच्यामध्ये तिचा महत्वाचा वाटा ठरला. and she won that, so she got the major part. तिला आम्ही पाहतो तिथं आम्ही पाहिलं की तिला मॅन ऑफ द मॅच मिळालं. And she got the player of the match award. तिने मॅन ऑफ द मॅच लगेच जी मुलगी एन्जॉय झाली होती जिच्या जागेवर तिला बोलवतं तिला ते देऊन टाकलं. And she gave that player of the match to the girl who was injured. आणि काय म्हटले की तू जी जखमी झालीस तुझ्या जागेवर मी आले पण या पारितोषिकावर पहिला हक्क तुझा आहे. तू जर जखमी नसतीस तर तू तिथं असली असते. And she said this belongs to you because if you weren't hurt, you would have gotten this. म्हणून हा खेळ जो आहे तो सांघिक खेळ आहे. So this game is the core. हालेलुया. लक्षात येते का? Hallelujah. म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही कुठली साक्ष देत असताना So whatever testimony you give, त्याचा अतिरेक करू नका. do not go overboard. जेणेकरून ज्या देशात आम्ही राहतो तिथं आमच्याविषयी द्विधा लोकांच्या मनामध्ये अवस्था निर्माण होईल. That people will turn against us in the country where you live. आणि नंतरचे परिणाम तुम्ही अजूनही पहा टीव्हीवर वगैरे आणि तुम्ही माध्यमावर असता जास्त बघा युट्यूबला वगैरे बऱ्याच गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत. And you see the after effects on the news. क्रेडिट आम्हाला पाहिजे. We want the credit. आम्हाला क्रेडिटची गरज नाही. आमचं एकच आहे सर्व गौरव प्रभू येशूला. We do not want credit, only one thing, that all glory to God. खेळाच्या जागी खेळ. So let the game be in the place of game. आत्मिक जीवनाच्या जागी आत्मिक गोष्ट. And the spiritual life to its place. चांगली गोष्ट. It is a good thing. आपल्याच लोकांच्या विरोधात ती खेळली. And she played against our आणि people. तिने जे केलं ते योग्य केलं. ज्या देशाचं ती प्रतिनिधित्व केलं त्या देशासाठीच तिला खेळलं पाहिजे. And she should play for the country she is born in. कारण समोर जर एक ख्रिश्चन लोक असले तरी ती कुठल्या देशाकडनं खेळते? भारत देशाकडे. Because even though no matter is ahead of us, she is playing from India. याच्यामधून फार चुकीच्या गोष्टी घडतात प्रियानो. And many wrong things happen. माध्यमामध्ये अजून एक गोष्ट चालू झाली. And there is one more thing that's happening. ज्या देवाच्या सेवकाने प्रॉफेसी केली होती
The servant of God who prophesied over her, ती प्रॉफिसी आता व्हायरल व्हायला now लागली that prophecy is going आता viral. या व्हायरल झालेल्या गोष्टीने दुष्परिणाम काय होणार Now, what आहे is the after bad effects about आता this viral? भारतातला कुठलाही खेळाडू Now, म्हणजे no- ख्रिश्चन And any player in the किंवा world, कुठल्याही Christian player, क्षेत्रामध्ये काम करायला आणि गेलेला जो व्यक्ती आहे ख्रिश्चन व्यक्ती any आहे Christian person working in any field, तो प्रार्थना करून घ्यायला कुठं जाणार who will he go to get the prayer done? कुठं जाणार Where will he go? ज्या सेवकाने त्या मुलीसाठी प्रार्थना केली The servant who prophesied over that girl. कारण काय चित्र निर्माण झालं So what is the picture that's created? त्यांनी भविष्यवाणी केली आणि तिने ती जिंकली He prophesied and she won. मग चला आपण तिथं जाऊया So let's go to that मग place. सगळे उठतील पुण्याची उठतील बेंगलोरला जातील दिल्लीचे उठतील बेंगलोरला जातील So all- प्रियानो या सगळ्या गोष्टी अतिशय चुकीच्या मार्गाने चाललेल्या आहेत कारण बायबल सांगतो विश्वासाची प्रार्थना कार्य करायला प्रबळ All these things are wrong because the Bible says a believer's prayers avails much. कारण त्या सेवकाने प्रॉफेसी नसती केली तरी तिच्या जीवनामध्ये ते घडणारच होतं कारण तिचं वैयक्तिक प्रेयर लाईफ And even though the servant would not have prophesied, that thing would have happened in her life because of a personal prayer life. तिच्या चर्च मध्ये ती वर्शिप करते She worships in her ती church. चांगली गिटार वाजवते She is a good ती guitarist. प्रार्थनामय जीवन जगते She lives a prayerful ती life. खेळत असताना सुद्धा अन्य भाषेमध्ये बोलत Even होती while playing, she was speaking in खेळत tongues. असताना ते वचन ती क्लेम करत She was होती claiming the word while म्हणजे playing. तिचा विश्वास तिला आशीर्वाद देऊन गेला Her faith gave her the blessing. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. म्हणून आमच्यासाठी आम्ही प्रार्थना करायची हे आम्ही तुम्हाला शिकवतो हे लक्षात घ्या So we teach you that we have to pray for ourselves. Understand this. म्हणून नेहमी आमच्या पास्टरांचे सिनियर पास्टर टिमोथी जॉन And the senior pastor Timothy John. ते आमच्या पास्टरांना त्यांच्या वेळेस त्यांच्या टीमला नेहमी सांगायचे And in our times, he used to tell our senior pastor and his येशूने team. जय उत्सवामध्ये येरुशलेममध्ये प्रवेश केला And Jesus had a triumphal entry into गाढवीच्या Jerusalem. शिंगावर बसून प्रवेश केला He sat on the colt of a donkey. नंतर तो उतरल्यानंतर After he got down, गाढवीचं शिंगरू गायब झालं the colt of the donkey disappeared. ते नंतर कोणालाच दिसलं नाही And later, nobody saw it. का गायब झालं Why did it disappear? का देवाने ते कोणाला दिसू दिलं नाही Why did God not let anybody कारण see? लोकांनी ह्या गाढवीच्या शिंगरावर येशू बसला म्हणून त्याचीच पूजा करू लागले असते Otherwise, people would have started making the donkey a god. हालेलुया Hallelujah. तुम्ही विश्वासानं प्रार्थना केली तर तुमची प्रार्थना सुद्धा देव ऐकणार आहे आमेन म्हणा If you pray with faith, God is going to listen. आणि म्हणून स्टेटस ठेवताना काय करत असताना सावध राहा While putting on statuses, be vigilant. शुद्धीवर राहा Be in your senses. आमेन Amen. भारताला वर्ल्ड कप मिळाला प्रभूच्या नावाला धन्यवाद असो टाळ्या वाजवूयात प्रभूला धन्यवाद देऊयात हे सगळं लेक्चर देण्याचं कारण समजलं ना Did you understand the reason why we're giving this lecture? समजलं का Did you understand? हा सावध राहा Be vigilant. हा सावध मनाचा आत्मा दिलेला आहे God has given you a spirit of cautious कसा mind. दिलेला आहे How has it given? संयम पाहिजे You need control. काय बोलतो त्याच्यावर संयम You पाहिजे need control on what you म्हणून येणार speak. आहे मी जिभेवर पण येणार आहे आता पुढचा मुद्दा तोच असेल जिभेवर The next topic is going to be the tongue. हा जीभ काय काय गोष्टी करू शकते What can a tongue do? एवढीशी ते पण लय डेंजर आहे It is a small Huh? thing, but is dangerous. आग लावणारी ती आहे She kindles fire. म्हणून धर्म नीती व सात्विकता अशा सर्व सन्मार्गाची तुला जाणीव होईल You will understand righteousness, justice, and equity of every good path. हालेलुया Hallelujah. आता आपण येऊयात आपल्या मूळ विषयाकडं We'll come to our main topic. आत्मिकता काय आहे What is spirituality? आता मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की क्रोधाविषयी आम्ही पाहिलेलं होतं म्हणजे सुरुवात केली होती We have started about anger. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 16वा अध्याय त्याचं 32 वचन ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय आत्मसंयमन करणारा हा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय It says in Proverbs 16:32, he who is slow to anger is better than the mighty, and he who rules his spirit than he who takes a city. मग आत्मसंयमन काय आहे So what is self-control? म्हणजे मनावर ताबा ज्याचा मनावर ताबा आहे तो आत्मसंयम करणारा व्यक्ती The आहे. ones who has control over his spirit, that is a person of self-control. आत्मसंयम मनावर ताबा
having control over your mind, जीवनावर ताबा, control over your life, शारीरिक वास्तावर ताबा, control over your lusts, जिभेवर नियंत्रण. control on your tongue. हालेलुया. या गोष्टी आहेत प्रियानो. These are the things. आज आम्ही पाहत आहोत क्रोध. Today we are learning about anger. क्रोध म्हणजे काय? What is anger? सांगा, क्रोध म्हणजे काय? What is anger? अहो बोल, माहिती की सगळ्यांना क्रोध म्हणजे काय? हा, राग. अजून काय? चांगला क्रोधाला अजून एक समर्पक शब्द आहे चांगला अर्थ, संताप. It's called wrath. हालेलुया. संताप शब्दाच पारात कळतो की नाही आपल्याला लगेच? मला राग आलाय, आलाय असं. That he's angry. Okay, he might be मी angry. एकदम क्रोधाविष्ट झालोय, I'm very furious. म्हणजे थोडासा पारा चढलेला आहे. Means I'm angry medium. मी आता संतापलो इतका ना, तो समोर दिसू दे. संताप म्हटलं की पारा एकदम टोकावर. Now the person is agonized means he's very furious. आणि मग क्रोध म्हणजे काय? पारा टोकावर असणं. And what is anger? Anger being at the top. संताप. Agony. आणि ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या आम्ही टाळणं गरजेचं आहे. We need to avoid the unnecessary things. ज्या स्वाभाविक गोष्टी आहेत, आमच्या आवश्यक गोष्टी, त्या आमच्यामध्ये कशा घडल्या पाहिजे? उत्स्फूर्त घडल्या पाहिजे. The natural necessary things should happen zealously in our life. ज्याला लवकर क्रोध येत नाही, And the one who is slow to anger, त्याला काय म्हटलेलं आहे? what is he called? तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ हो. It's better than the mighty. हालेलुया. Hallelujah. हा, पराक्रम प्रियानो. The one who does mighty deeds. युद्धामधला पराक्रम, The mighty deed in the war, खेळामधला पराक्रम, mighty deed in the play, अभ्यासातला पराक्रम. and the mighty deed in studies. प्रत्येक क्षेत्रामध्ये पराक्रम महत्वाचा आहे. In every area, this mighty deeds are बुद्धिवादी जे important. लोक असतात, The one who are intelligent ते people, बुद्धीमधून जे काही घडवतात त्या पाणी मोठा आणि कष्टाने ते करतात प्रियानो, त्याला मी पराक्रम म्हणतो. and they attain something with very zeal, and we have called that then a mighty deed. हालेलुया. बल्बचा शोध लावणारे कोण? एडिसन ना? एडिसन. हा, एडिसनच्या विषयी आम्ही पाहतो. The one who discovered the bulb, Edison, we know तो about him. प्रयोग करताना बऱ्याच वेळा तो फेल While गेला. experimenting, he failed a lot. त्यांना काही सक्सेस मिळत नव्हतं, He was not getting the पण success, त्याने प्रयत्न काय सोडले but नाही. he did not leave. He tried, प्रयत्न केला त्यांनी, kept on trying, आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. and one day he received तो success, बल्ब जळाला, and that bulb was blown, पराक्रम झाला. and there was a mighty आज आम्ही thing. मस्तपैकी बटन दाबलं की लाईट येते. And now if we switch the button, we see the पराक्रम light. त्यांनी केलेला He did that mighty thing. हालेलुया. Hallelujah. परवा वर्ल्ड कपच्या वर्ल्ड कप मॅच मध्ये And in the World Cup match, सेमी फायनलला, आणि त्या विश्वास, तिचं नाव काय? Jemima. हा, जेमिमा. हा, जेमिमा. हा, And her name Jemima. आणि तिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये And in a very adverse तिने situation, 127 रन केले. she scored 127 runs. काय झालं? काय केलं तिने? पराक्रम She केला. did a mighty thing. हाल, पराक्रम केलं की नाही? हा. Did she not do a mighty thing? कारण त्याच्या अगोदर तिच्या जीवनामध्ये जे काय घडलं Because whatever happened in her life त्याच्याविषयी तिने before, राग धरला नाही, she was not furious about त्याच्याविषयी it. किती आणि निराश झाली नाही. She was not grieved ती due to प्रभू it. जवळ राहिली, She stayed with ती God. विश्वासामध्ये राहिली, She stayed in आणि faith. तिला माहित होतं की एक दिवस मला देव यशस्वी करणार And she आहे. knew one day God will give her the कारण success. प्रत्येक विश्वासणारा विजयापेक्षा अधिक Because आहे. every believer is greater than a आणि conqueror. देवाने तिच्या जीवनामध्ये केलं प्रियानो. And God did that in her life. पण हा पराक्रम किती जरी आम्ही केला But no matter how much we do तरी this mighty श्रेष्ठ deed, कोण ठरतं? still who is ज्याला greater? क्रोध येत नाही तो. The one who is slow to anger. मग एखादा सामान्य माणूस असेल So there is a common man. आणि अनावश्यक गोष्टी तो टाळत असेल, विश्वासणारा आहे, And is a believer avoiding the unnecessary things. तर पराक्रम करणाऱ्यापेक्षा तो कसा होईल? श्रेष्ठ होईल. That person will be better than the mighty. हालेलुया. Hallelujah. युद्धामध्ये पराक्रम जो करतो The one प्रियानो, who does mighty deed in a war, युद्धामध्ये काय असतं प्रियानो? what happens in a war? समोरच्या शत्रू पक्षाला विषयी एक राग, एक द्वेष असतो There प्रियानो. is an anger, hatred for the enemy. आणि आम्ही पाहतो त्याच्यामध्ये युद्ध नीती जे त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की आणि तुम्ही शत्रूचा आणि द्वेष कधी करायचा नाही. And it has been told in the battle army that when you should ती hate your व्यक्ती enemy, तुमचा शत्रू नाही. that person is not your आणि म्हणून enemy. मी पाहतो की एखाद्या शत्रूची सैनिक जर आपल्या हातात येऊन त्याचा जर आणि तो जो दगावला, And if a soldier comes in our area and he died, तर तो देश त्या देशामध्ये तो आला होता, तो शत्रू असले त्याचा सन्मानानं त्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो. no matter if the countries are enemy, but he is honored while मग there. पराक्रम आणि आम्ही पाहतो जो क्रोध, ज्याला क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ He आहे. who is slow to anger is better than the mighty, कारण ती फार कठीण गोष्ट आहे. because it is a very difficult thing. हालेलुया. Hallelujah. रागावर कंट्रोल करणं फार कठीण गोष्ट It आहे. is a difficult thing to control our तुम्ही एका anger. खेळाचा प्रॅक्टिस करून तुम्ही पराक्रमी होऊ शकता. You
can become mighty by practicing a particular तुम्ही जर sport. सैनिक असेल तर सैनिकाची युद्ध नीती शिकवून किंवा त्याचा आणि हत्यारांचा आणि वापर कसा करायचा त्याचा सराव करून सर्व प्रकारचं आणि शारीरिक कसरत करून तुम्ही आणि पराक्रम करू शकता. If you are a soldier, you can practice exercise and train well, and you can become mighty. पण रागावर ताबा मिळवणं एवढं सोपं नाही. But to have control over anger is not म्हणून easy. म्हटलं की ज्याला लवकर क्रोध देत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा कसा आहे, श्रेष्ठ आहे. That is why it said, he who is slow to anger is better than the आणि mighty. मला तुम्हाला आज ते वचन सांगून तुम्ही व्हायचे त्या श्रेष्ठ लोकांमध्ये देवाचं तुम्ही गणलं जायला पाहिजे. And I want that you be numbered among those mighty people. हालेलुया. Hallelujah. करणार की नाही? क्रोधाचे दुष्परिणाम काय आहेत पहा. See the bad effects of anger की जे तुम्हाला सार्वकालिक जीवनापासून परावृत्त करू शकतात. that can restrict you from entering the eternal life. देवाच्या सानिध्यापासून तुम्हाला दूर नेऊ शकतात. They can take you away from the presence of मग God. देवानं आम्हाला भित्रेपणाचा नाही, God has not given us the spirit of fear, सामर्थ्याचा, but of power, प्रीतीचा, of love, संयमनाचा आत्मा दिलेला and of a आहे. sound mind. संयम आमच्यामध्ये We पाहिजे. need self-control. आम्हाला क्रोध येता कामा नाही. We should not be angry. तिथं हा शब्द वापरलाय ज्याला लवकर क्रोध येत नाही. Here it says, he who is slow to anger. मग ज्याला उशिरा क्रोध येतो तो कसला क्रोध म्हणायचा? And the one who gets angry later, what is he called? त्यालाच म्हटलंय स्वाभाविक राग. That's called natural anger. मागाशी मी तुम्हाला सांगितलं येशूविषयी. I told you about Jesus. येते का लक्षात? Do you understand it? ज्याला लवकर क्रोध येत नाही, The one who is slow to anger. प्रियानो त्याला तो कसा आहे? How is he? पण ज्याला क्रोध लगेच येतो तो Who is- भयंकर आहे. प्रिया, But who gets angered पण immediately? लक्षात ठेवा आता आपण काय पाहणार So आहोत. remember what we are seeing. स्तोत्र संहिता याचा 37वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. राग सोडून दे. राग सोडून दे. बापरे, काय भयंकर गोष्ट सांगितली देवाच्या वचनाने. सांग, वाचा वाचा. क्रोधाविष्टपणाचा त्याग कर. हा जळफळू नको. हा. आशा आणि दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. हा वाचा. It says in Psalms 37:8, cease from anger and forsake wrath. Do not fret, it only causes harm. राग सोडून दे. Cease from anger क्रोधाविष्टपणाचा त्याग and कर. forsake wrath. हालेलुया. Hallelujah. क्रोधाविष्टपणा म्हणजे संतापाचा, आणि जो संतापाचा स्वभाव आहे त्याचा काय करतो? त्याग कर. It's a behavior of wrath. Forsake it. राग सोडून दे. Cease from anger. क्रोधाविष्टपणाचा त्याग कर. Forsake wrath. जळफळू नको. Do not fret. आशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. It only leads to evil. हालेलुया. Hallelujah. ज्याला क्रोध येतो, The one who gets angered जो easily, संताप ज्याला येतो, the one who has wrath, हा देवाच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध स्वभाव आहे. this is a nature exactly opposite to that of God's. तो ईश्वरी स्वभावामध्ये येत नाही. That is not counted in divine पण देवाने nature. आम्हाला म्हटलं की तुम्हाला ईश्वरी स्वभावाचा विभाग येणं गरजेचं आहे. God said that you should be partakers of the divine nature. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुम्ही आपल्या अंगी ल्या, असं बायबल आम्हाला Bible सांगतो. says, have that mind of Christ in you. मग देवाची वृत्ती काय आहे? What is the mind of तो Christ? क्रोधाविष्ट नव्हता, He is not angry. तो संतापलेला नव्हता. He does not have wrath. हालेलुया. Hallelujah. म्हणून एक अतिशय मी मागे तुम्हाला सांगितलं की इंदिरा संत नावाची एक फार मोठी कवयित्री होऊन गेली. And there is a great poetess called Indira Sant. आणि ती आता हे हुशार लोक, बुद्धिमान लोक ते विचार करत असतात प्रत्येक गोष्टीचा. And these intellectual people, they keep on thinking. ख्रिश्चन शाळेमध्ये शिकलेली तिला आणि पवित्र शास्त्र वगैरे त्याचं थोडंसं फार ज्ञान होतं. And she got education in Christian school. She had some knowledge. मग तिने विचार केला Then she thought, आपल्या देवाधर्माचा आणि येशू ख्रिस्ताचा, in our religion and the religion of Christ. म्हणजे आमच्यामध्ये आणि साधू जरा काय त्यांच्या मनाविरुद्ध झाला की क्रोधाविष्ट होतात आणि शाप देतात. And some sadhus in our religion, if they're angry, they curse people. मला जेव्हा शाप दिला जातो तो परत काहीतरी येतो, विनवणी करतो, मग त्याला उपशाप मिळतो. And the person who comes and he begs for forgiveness. म्हणजे असं केलं तर तुला शापातून मुक्ती मिळेल. Means if you do so and so, then you'll be मग freed from त्या the विचार करू curse. लागल्या Then she started की thinking, हे कसले देव? then how are these gods? संताप त्यांना येतो, They are angered. राग त्यांना They येतो, have wrath. ते लगेच शाप देतात. They immediately curse. आणि येशू त्याच्या एकदम विरुद्ध आहे. But Jesus is the exact opposite. त्याला वधस्तंभाला खिळलं, He was crucified on the त्याला cross चपराका मारल्या, and he was striped. त्याच्यावर थुंकले. They spat on him. हा त्याला, आणि त्याचे डोळे बंद करून बघ तुला कोणी मारलं ते त्याला विचारलं. तू And then- यहुद्यांचा राजा आहे का म्हणून त्याला हिनवण्यात आलं. And they mocked him by telling him, close his eyes and tell him who slapped him. पण त्याला क्रोध आला But नाही, he was still not तो angry. संतापला नाही. He was not तो terrorized. एकच म्हणतो, हे बाप
पापांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत Only नाही. says, Father, forgive them, for they do not know what they do. व एक सामान्य एक विचार मनुष्याच्या जो डोक्यात असतो A simple thought in the की mind of देव म्हणजे ज्याला राग नाही, God means who does not have anger. देव म्हणजे जो द्वेष करत नाही, And God who does not hate. देव म्हणजे ज्याला क्रोध येत God नाही. means who is not angered. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि असा एकच आहे, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. And there is only one, Lord Jesus Christ. हालेलुया म्हणूयात. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून लोक विश्वासणाऱ्या ख्रिश्चन लोकांकडे पाहताना एक वेगळ्या नजरेने पाहतात. People look to the Christians with a different हे perspective. प्रेम करणारे लोक These are the आहेत. people who love. हे एकमेकांना मदत करणारे These are लोक people आहेत. who help one हे another. शांती प्रस्थापित करणारे लोक These are the आहेत. people who establish peace. आणि तसंच आमची साक्ष आम्हाला टिकवणं And गरजेचं आहे. such should be a testimony as well. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. तिने विचार केला, She thought, मग ह्यांना देव म्हणायचं का ह्याला देव so should म्हणायचं? we call this person God or that? देवाच्या कॅटेगरीमध्ये कोण बसतं? Who fits in the category of God? जो शाप देत नाही, आशीर्वाद देतो, तोच देव. आणि तो एकच आहे, तुमचा माझा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त. टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. वर्शिप यू लॉर्ड जीसस. मरणावर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि तो नंतर स्वर्गात घेतला गेला. पित्याच्या उजव्या हाताकडे तो बसलेला आहे प्रियानो. आणि बायबल सांगतं त्यानं केलेल्या कृत्यामुळं त्याला सर्व नावाहून श्रेष्ठ नाव पित्यानं दिलेलं आहे. He conquered death, resurrected, sitting at the right hand of God. आणि आम्ही पाहतो की त्या नावानं आज जगामध्ये तुम्हाला मला लोक ओळखतात. हे ख्रिश्चन लोक आहेत, हे ख्रिस्ती लोक आहेत. केवढा मोठा तुमचा सन्मान आहे. And because of his name, people identify us as Christians. This is such a great an honor. मग ख्रिस्ती म्हणून मी घेताना So while I'm saying myself Christian, मी अनावश्यक गोष्टी टाळलेल्या आहेत का? आम्ही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. we need to introspect. Have I avoided the unnecessary मला things? क्रोध येतो का? मी आत्मपरीक्षण करणं We should गरजेचं आहे. examine that. Am I angered easily? अनावश्यक गोष्टी टाळल्यात का मी? हा. Have I avoided the unnecessary आणि things? आवश्यक गोष्टी उत्स्फूर्तपणे घडतात का? ज्या उत्स्फूर्तपणे घडतात त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने असतात. हालेलुया. And the necessary things, do they happen zealously? And if they happen automatically, it's because of the Holy Spirit. त्याला म्हटलेलं आहे आत्मिक जीवन. And that is called spiritual life. म्हणून मी पाहतो की मग राग सोडून दे, So it says, refrain from anger. क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, Forsake wrath. जळफळू नको, Do not fret. कुणावर जळू नको. Do not fret. अशानं दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. It only leads to evil. आम्हाला ख्रिस्ताची चित्तवृत्ती We पाहिजे. need the mind of Christ. दुष्कर्माची प्रवृत्ती आम्हाला नकोय, We do not want the mind of कारण evil. देवानं आमच्यासाठी चांगलं कृत्य केलेलं आहे. Because God has done a good thing for us. आमच्यासाठी वधस्तंभाचं मरण त्यांनी सहन केलं. Endured the crucifixion on the म्हणून cross. मगाशी मी तुम्हाला सांगितलं प्रियानो, So previously I told you, देव पिता God the Father, आणि आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे and according to the will of God the Father, आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे so म्हणून that to deliver us from this wicked world, ज्यानं स्वतःला तुमच्या आमच्या करता दिलं, the one who gave himself for you and me, तो प्रभू येशू ख्रिस्त, that Lord Jesus Christ, याच पासून from today, तुम्हाला कृपा आणि शांती असो. आमेन from म्हणूया. him be grace and love. हालेलुया. मग सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की कसं वागावं, तुम्ही कसं असावं. एक तर शांत असावं, So you should be peaceful. दुसरं तुम्ही प्रसन्न You असावं, should be cheerful. तिसरी गोष्ट तुम्ही तणाव रहित You असावं. should be free from stress. क्रोध आला की बीपी वाढलं, If you have anger, your blood pressure शांत rises. असाल तर बीपी नॉर्मल, If you're calm, your blood pressure is प्रसन्न normal. असाल तर तुमचं हृदय, तुमचा देह सर्व आणि निरोगी हा. If you're cheerful, your heart is in a good state. देवाचं वचन आमच्या हाडांना सत्व, आमच्या देहाला आरोग्य का म्हटलंय, त्याचं कारणच हे आहे. This is the reason why the word of God is called health to our flesh and nourishment to our हालेलुया. bones. कारण Hallelujah. तिथं धर्म, नीती आणि सात्विकता आम्हाला त्याची जाणीव होते. Because we understand righteousness, justice and equity. हा या तिन्ही सन्मार्गाची जी असं आम्हाला जाणीव होते When we understand all these good आणि त्या paths मार्गाने आम्ही चालतो, and we walk in this आमच्या path, देहाला
आरोग्य मिळतं, Our flesh receives strength. आमचा आत्मा सुस्थितीमध्ये Our असतो. spirit is in a good state. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. गलती करायच्या लोकांना पत्र देताना देवाचा दास शेवटी अतिशय सुंदर म्हणतो, बंधुजन हो, आता ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्या बरोबर असो. वाचते बघा शेवटचा आशीर्वाद बघा त्यांनी काय दिलेला. बंधुजन हो, बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. तुमच्या आत्म्यावर असो. हालेलुया, हालेलुया. It says in Galatians 6:18, Brethren, the grace of our Lord Jesus Christ be with your spirit. तुझ्या आत्म्यावर असो. Be आणि with तिथे your लिहिले की spirit. तुमच्या आत्म्यावर असो. हा It says be on your spirit. हा का बरं तसं नाही असं लिहिले म्हणतं त्या असं काय लिहिले, तू प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. Why is it said that the grace of Lord Jesus Christ be on your spirit? कारण तुम्ही आत्मिक जीवनासाठी बांधलेले लोक आहात. Because you have been tied for the spiritual life. तुमचा आत्मा देवाचा आत्मा एक असणं गरजेचं Your आहे. spirit and God's spirit should be आणि one. तुमचा आत्मा सुस्थितीमध्ये असावा. And that your spirit should be in a good state. त्यासाठी देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असणं फार गरजेचं The आहे. grace of Jesus Christ should be on your spirit. आणि तिमोथेला पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो, And the servant of God says by writing about ख्रिस्त Timothy, येशूच्या कृपेमध्ये तू बलवान हो. you be strengthened in the grace of God. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तुम्ही जर ख्रिस्त येशूच्या कृपेमध्ये कृपा तुमच्या आत्म्यावर, म्हणजे तुमचा आत्मा बलवान होणार If आहे. the grace of Jesus Christ is on your spirit, you'll be strengthened. हालेलुया. Hallelujah. तुम्ही आणि जे आवश्यक गोष्टी उत्स्फूर्त तुम्ही करू लागाल You'll प्रियानो. start doing the necessary things अनावश्यक zealously. गोष्टी तुमच्या आणि तुम्ही टाळू शकणार आहात. And you'll be able to avoid the unnecessary things. कारण का? The reason being, कारण देवाची कृपा तुमच्या आत्म्यावर आहे. because the आमेन grace म्हणूया. of Jesus Christ is on your हालेलुया. spirit. आमची ओळख काय आहे? What is our की identity? हा देह माझी ओळख नाही. This flesh body is not या my identity. देहामध्ये असणारा आत्मा ती माझी The ओळख आहे. spirit inside this body is my तुमची identity. ओळख काय आहे प्रियानो? What is your तुमचा जो identity? देह आहे तुमची ती ओळख नाही. Your flesh, your body is not तुमच्यामध्ये your आपल्याला identity. आत्मा ती ओळख The आहे. spirit within is your का identity. प्रियानो? Why, beloved? कारण देव आत्मा आहे Because God is आणि spirit. त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्यानं आणि खरेपणानं And करावी. his worshippers to worship him in truth and spirit. देह मातीचा आहे, मातीला मिळणार And the आहे. body is made up of sand, it आत्मा will go to देवाकडे the पुन्हा sand. आत्मा देवाकडे जाणार आहे. And the spirit is going to go to God. म्हणतो की देव ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. So he says, grace of Jesus Christ be on your spirit. हालेलुया. म्हणजे तुमचा आत्मा बलवान So your असतो. spirit will be strengthened. हालेलुया. Hallelujah. मग तुमचा आत्मा सुस्थितीमध्ये असणं गरजेचं Your आहे. spirit should be in a good state. माणसाने सारं जग A मिळवलं man can attain all the things in the आणि आपल्या world, आत्म्याचा नाश केला, but destroys his spirit. त्याला काय लाभ आहे? What does that gain म्हणून him? ज्याप्रमाणे तुमच्या देहाच्या आरोग्याला ख्रिस्ताची कृपा आवश्यक आहे, Just like your body needs the grace of Christ, तसं तुमच्या आत्म्याच्या आरोग्याला सुद्धा ख्रिस्ताचीच कृपा आवश्यक आहे. similarly to the health of your spirit, the grace of Jesus Christ is हालेलुया. important. Hallelujah. कारण आम्ही पाहतो पौलाने प्रार्थना केली की तो काटा माझ्यातून निघून जावा, Paul prayed that thorn be removed from his आणि body. येशू म्हणतो माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. God says, my grace is sufficient म्हणजे for you. तुमच्या देहाच्या आरोग्याला सुद्धा काय आवश्यक आहे? ख्रिस्ताची कृपा. So the health of your flesh also needs grace of God. ते आरोग्य मिळालं नाही मिळालं, पण कृपा देवाची माझ्या बरोबर I आहे. did not receive the health, but I have the मग grace of तसंच Christ. तुमच्या आत्म्यासाठी सुद्धा काय गरजेचं आहे? ख्रिस्ताची कृपा. Similarly, the grace of Christ is important for your spirit as well. हालेलुया. Hallelujah. कारण हा देह Because this body, ज्या मंदिराचं तुम्ही देवाला आणि सादर होता आणि यज्ञ करून, and you sacrifice and present your body, ज्यावेळेस मी जगातला प्रवास संपून जातो, when you end your journey on the earth, माझा देह पुरला and जाईल, my body will be buried, ख्रिस्तामध्ये मी निद्रा घेतलेली I असेल, sleep in मग Christ. येशू जे When असेल Jesus will come, त्यावेळेस काय होणार आहे? what will happen? मी त्या धरणीतून पुन्हा बाहेर येणार I'll आहे. again rise up from हा that. आशीर्वाद आहे का? This is a blessing. Why? ख्रिस्ताची कृपा माझ्या शरीरावर आहे. Because the grace of Christ is on my मी या body. मंदिराचा देवाला हवा तसा यज्ञ सादर केलेला आहे. I should give the living sacrifice मी of this देवाला body. विश्वासू राहिलेलो I have आहे. stayed faithful. मी आत्म्याने खरेपणाने देवाची उपासना I केली. worshipped him in truth and मी spirit. माझ्या आत्म्याला देवाच्या कृपा, देवाला म्हटलं मग तुझ्या कृपा आणि माझ्या आत्म्यावर असू दे. I said that the grace of Christ be with my spirit. माझा आत्मा सुद्धा कृपा पावलेला आहे. My spirit has also received मग grace. जास्त आत्मा माझ्या देहातून निघून So when the जाईल, spirit leaves from my body, तो कुठं असणार आहे? where will he be? अधोलोकात असणार आहे का सुखलोकात Will he असणार be आहे? in paradise or Hades? कुठं असणार आहे? Where will he be? हा जोरात म्हणा, तुम्ही असे गोंधळू नका बोलणं.
सुखलोका. It will be in paradise. चोरानं येशूचा स्वीकार केला, त्याचा आत्मा देवा. येशू म्हणतो की तू आजच मजवर कुठं असशील. The thief accepted Christ, and Christ says, "You'll be with me in म्हणून paradise." सावध राहा. So be vigilant. तुमच्या देहावर येशूची कृपा आहे का बघा. Check if the grace of Christ is on your तुमच्या body. आत्म्यावर येशूची कृपा आहे का Check बघा. if the grace is on your कारण spirit. दोन्ही गोष्टींना आध्यात्मिक जीवनामध्ये फार महत्व Because आहे. both these things are given great importance in हालेलुया. spiritual life. मातीला Hallelujah. जरी देह मिळाला Even if the dust is तरी तो received, पुन्हा उठणार आहे. it will rise back. कारण बायबल आम्हाला सांगतो. Because the Bible says. आणि आत्म्यावर जर देवाची कृपा आहे And if the grace is with the तर त्या spirit, देहातून आत्मा निघून when जाईल, the spirit will leave the तो body, सुखलोकात it will असणार. be in paradise. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. म्हणून आणि ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. The grace of Christ be on your spirit. म्हणून या ठिकाणी बायबल मला सांगतं की तुम्हा आणि तुमची काय ते वचन, हा परमेश्वराची प्रतीक्षा करणारे, सॉरी वचन वाचावर मग अशी 37 38. हा राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, हा जळफळू नको, आशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. हा 37 अध्याय 8 वचन. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, आशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. It says, refrain from anger and turn from wrath. Do not fret. It only leads to evil. आता दुष्कर्म करणाऱ्याला स्वर्गाचं राज्य मिळतं का? Now, does an evildoer get the kingdom of heaven? हो का नाही? Yes or no? नाही मिळतं. He does not receive it. हालेलुया. बरोबर आहे की नाही? त्याचं उत्तर आपण बघूयात गलती करायच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायाकडे, सगळ्यांना माहित आहे. आणि नंतर आपण प्रार्थना करूयात. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी देवाच्या कृपेनं आपण पाहूयात. सगळ्यांना माहित असलेलं वचन, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शित्व. हालेलुया. आता आपण वाचूयात काय लिहिलंय पहा. 19 अध्याय वाचा. देहाची कर्मे तर उघड आहेत, देहाची कर्मे तो उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग. म्हणजे आम्ही आता क्रोधाचं पाहतो. राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी जे मी पूर्वी तुम्हाला सांगून ठेवले होते, तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हा, देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. मग तुम्हाला वतन पाहिजे का नको? Do you want the kingdom or not? मग क्रोधाविष्टपणा सोडून द्या, Leave wrath रागीटपणा त्याचा त्याग करा, and forsake anger. कुणावर जळफळू नका. Do not fret. अशानं तुमची वृत्ती दुष्कर्माकडे वळते आणि देहाची कर्म ही सर्व दुष्कर्म आहे. And the works of flesh are all evil, and that only leads to evil. त्यांना काही स्वर्गाचं राज्य नाही. And they will not inherit the kingdom of अशी God. कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार The one who practice such things will not inherit आता the पुढचं kingdom of वचन God. वाचा. The next verse. आम्ही का देवाचा दास का तिथं म्हणतो की ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असू द्या. हालेलुया. असं म्हटले. काय लिहिले पहा, त्याचा परिणाम काय होतो पहा. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. हालेलुया. Galatians 5:22, but the fruit of the spirit is love, joy, peace, long suffering, kindness, goodness, faithfulness, gentleness, self-control. Against such there is no law. आता इथं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. Here the important thing. देहाच्या कर्माविषयी सांगितले की देवाच्या राज्याचे वतन त्यांना अशा लोकांना मिळणार. And says, for the works of flesh they will not inherit the kingdom of God. आणि खाली आत्म्याच्या प्रभावाने होणाऱ्या फलप्राप्ती सगळ्या आणि लिस्ट दिल्यानंतर असं म्हटलं नाही की अशा लोकांना स्वर्गाचं राज्य मिळणार. And it is not said about mentioning the fruit of spirit that such people will inherit the kingdom of God. असं यायला पाहिजे की नाही खरं की अशा लोकांना स्वर्गाचं राज्य प्राप्त होणार. Should they not have written that these people will inherit the kingdom किंवा of God? प्राप्त होईल. Or they will receive it. पण इथं काय लिहिलं आहे? But what does it say? की सौम्यता, इंद्रियमन ही आहेत, अशा विरुद्ध नियमशास्त्र
नाही. Gentleness, self-control, against such there is no law. हालेलुया. Hallelujah. कारण नियमशास्त्र काय So करतं? what does the law say? नियमशास्त्र आमचं पाप आम्हाला दाखवतं की आम्ही पापी The आहोत. law shows that we are sinners. आणि येशूचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध And the करतं. blood of Jesus purifies from all the sin. मग अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही असं जे लिहिलं याच्या विरुद्ध नियमशास्त्र नाही. म्हणजे हे नियमशास्त्र तू पापी असं आम्हाला म्हणू शकत नाही. And against such there is no law. That means the law cannot call us sinners. नियमशास्त्र काय दाखवतं? आमचं पाप The दाखवतं. law shows us sins. हालेलुया. आणि सुटण्याचा मार्ग ग्रंथ देवाने दिलाय काय? त्याने आपला एकुलता एक पुत्र God पाठवला. gave us one way, that is only begotten Son. मग आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती त्या सर्व गोष्टीमध्ये या अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. But the fruit of the Spirit, and against such there is no law. कारण त्या पापातून ते सुटलेले आहेत. Because they have been delivered from the sin. आत्म्यामध्ये ते चाललेले They are आहेत. walking in Spirit. म्हणून माझ्या आत्म्यावर ख्रिस्ताची कृपा असेल If the grace of Christ is with my spirit, तर मी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं सहज चालू शकतो. I can easily walk with the inspiration of Holy Spirit. हालेलुया. म्हणून तुमच्या शरीराला सुद्धा वळवणारा कोण आहे? देवाचा आत्मा आहे. The Spirit of God who can turn your life. आणि म्हणून आम्ही पाहतो तिथे इंद्रिय दमन आहे, सौम्यता आहे, म्हणजे तिथं राग नाही. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. And there is long suffering, peace, and against such there is no आणि law. 24 वचन जे ख्रिस्त येशूचे आहेत And the 24th verse, who are of त्यांनी Christ, दुर्वृत्ती व वासना and with passions and desires, या सुद्धा देहाला वधस्तंभावर खिळलेले आहे. and have crucified the flesh with its passions and desires. आमेन. आमेन. काय कुठली गोष्ट त्यामध्ये ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी काय केले? दुर्वृत्ती म्हणजे वाईट प्रवृत्ती. And the bad passions, वाईट प्रवृत्ती and the bad tendency, आणि काय लिहिले? वासना. and passions and या desires. सुद्धा म्हणजे याच्या सहित देहाला वधस्तंभावर खिळलेलं आहे. With this they have crucified the flesh on the cross with आणि म्हणून Christ. प्रियानो राग सोडून द्या. So beloved, cease from wrath. क्रोध येऊ देऊ नका. Forsake wrath. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. Walk with the inspiration of Holy तुमच्या Spirit. आत्म्यावर ख्रिस्ताची कृपा असू द्या May प्रियानो. the grace of Christ be with ती your spirit. ख्रिस्ताकडनं मागून घ्या Ask it from God आणि त्या कृपेमध्ये बलवान व्हा. and be strengthened in that grace. कृपेमध्ये बलवान होणं फार It गरजेचं is आहे. important we be strengthened म्हणून in ज्यावेळेस the तुम्ही grace. त्या आत्मा तुमच्या आत्म्यावर ख्रिस्ताची कृपा असते When your spirit has the grace of Christ, तो बलवान होईल. it will be strengthened, आत्मा पवित्र आत्म्यामध्ये एक होईल. and your spirit will be one तुम्ही with Christ. आत्म्याच्या प्रेरणेने You चालाल. will walk with the inspiration of Holy Spirit. तुम्हाला देवाच्या राज्याचा अनुभव देव देणार आहे. And God will give you the experience of His kingdom. हालेलुया. Hallelujah. म्हणून मग अशा आम्ही वाचलं की रागीटपणा सोडून दे. And that's why we learn that त्याचा cease from त्याग anger, कर. forsake wrath, क्रोधाविष्टपणा तू सोडून दे. राग सोडून दे. क्रोधाविष्टपणाचा त्याग कर cease from anger, forsake wrath, आणि कोणावर जळफळू नको. and do not fret. अशानं दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. It only leads to evil, आणि ही प्रवृत्ती काही कामाची and नाही. such tendency is of no use. त्या प्रवृत्तीला दुर्वृत्ती म्हटलेलं आहे. And it is called a bad tendency. मग दुर्वृत्ती आणि वासना या सुद्धा देहाला वधस्तंभावर खिळलेला आहे. ऑलरेडी खिळलेला आहे. खिळा असं सांगितलेलं नाही. And evil doings and passions and desires have already been crucified. जे ख्रिस्त येशूचे आहेत The one who are Christ's. तुम्ही सगळे ख्रिस्त येशूचे आहेत का? Do you belong to Christ? हात वर करा हो बहिणींनो. आहेत की नाही ख्रिस्ताचे तुम्ही? तिथंही कन्फ्युजन आहे काय? नाही ना. म्हणून काय म्हणजे ख्रिस्त येशूचे आहेत The one who are Christ. त्यांनी काय केलं पहा. What have they done? आता तुम्ही केलं का नाही हे तुम्ही आत्मपरीक्षण Now करायचं. you introspect if you have done it or not. आणि नसेल केलं And if you have not done it yet, आत्ताच वेळ आहे. now is the time. पश्चाताप करा. Repent, धोंडा तुमच्यावर पडायच्या अगोदर तुम्ही धोंड्यावर पडा. lest the stone falls on you, you fall on the rock. मगाशी वर्शिप लीड मध्ये विचार वारंवार बोलत होता. येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान. Worship leader was saying, the one who is to come will come. My just धर्म, shall live by faith. नीती, सात्विकपणा या सन्मार्गाची जाणीव होणं गरजेचं आहे. You need to understand righteousness, justice, and equity. म्हणजे ख्रिस्त येशूचे आहेत. The one who are of Christ. माझ्या मागे म्हणा जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभाला खिळलेले आहे. म्हणजे आता तुमच्यामध्ये दुर्वृत्ती, There is no evil तुमच्यामध्ये tendency. वासना
There is no मग passions. तुमच्यामध्ये काय आहे? What is in you? ईश्वरी स्वभाव, The divine nature, ख्रिस्ताची चित्तवृत्ती, the mind of Christ. आणि म्हणून तुम्हाला क्रोध येत नाही. And that is why you are not म्हणून angry. तुम्ही कसे So आहात? how are you? पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ You are आहात. better than the mighty. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून युद्ध ते चांगलं जो स्वतःला जिंकतो. And that is a good fight who can win himself. हालेलुया. Hallelujah. मग एक कुठलं तरी कविता मागे मी तुम्हाला सांगितलं की ते जगात चांगलं युद्ध तेच आहे, ज्यांनी ते स्वतःला जिंकावे. And that is a good fight where one can win आम्ही himself. स्वतःलाच अजून जिंकलं नाही. We ourselves are not won आम्ही over काय ourselves. लोकांचे आत्मे जिंकायला जाणार आहे? How can we go to win over the spirits of हा, people? ज्याला आत्मे जिंकायला जायचंय ना, The one who has to go to win the spirits of त्यानं people, पहिल्यांदा स्वतःला जिंकलं पाहिजे. first he should win over himself. हालेलुया. फार Hallelujah. कठीण आहे, It is very पण difficult. येशू ख्रिस्ताबरोबर सर्व काही सोपं आहे. But with Christ everything is प्रत्येक easy. गोष्ट येशूमध्ये होय आणि आमेन आहे. Everything in Christ is तुम्ही yes and फक्त amen. प्रयत्न करा, You only try तुम्हाला चालवायला देव समर्थ and आहे. God is able to stand walk दुर्वृत्ती with आणि you. वासना या सुद्धा तुम्ही देहाला वधस्तंभाला खेळलेलं आहे. Crucified the flesh with evil tendency and desires. क्रोध येऊ देऊ नका. Cease from anger. मग या आठवड्याचं वचन आहे गलती कराचं पत्र, Verse of the week. याचा 5वा अध्याय आणि त्याचं 24 वचन आता जे आपण वाचलं ते एकदा मोठ्याने वाचा शशिकांत ब्रदर. जे ख्रिस्त येशूचे आहेत जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभावर खेळले आहे. देहाला वधस्तंभावर खेळलेले आहे. आमेन. Galatians हालेलुया. 5 and 24, verse of the week. And those who are of Christ have crucified the flesh with its passions and desires. हा, देवाच्या प्रिय लोकांनो, You beloved people of God, देवाच्या सर्व प्रियजनांनो, all you beloved of God, ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. आमेन म्हणा. grace of Christ be with your spirit. आणि इथून पुढं मी प्रत्येक वेळेला मेसेज संपला की हाच आशीर्वाद तुम्हाला देणार आहे. देवाच्या सर्व प्रियजनांनो, ख्रिस्ताची कृपा तुमच्यावर असो, ते तुमच्या आत्म्यावर असो. तुम्ही सगळ्यांनी म्हणायचे आमेन. परत एकदा, बंधू सर्व देवाच्या प्रियजनांनो, प्रभू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो. आमेन. आमेन. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात, प्रभूला धन्यवाद Stand in our देऊयात. places. हालेलुया. Blessed be the name of the Lord. We worship you, Jesus.